नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेसाठी मराठा समाजाला काय सूचना केल्या? लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करा। राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, त्यामुळे तुम्हीच आरक्षण देणारे व्हा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे। राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण 50% आत द्यावं, तरच सरकारने दिलेलं आरक्षण स्वीकारू, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आज अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत ते बोलत होते। आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने गावागावात अनेक उमेदवार दिल्यास मराठा समाजच अडचणीत येईल, त्यामुळे आपापल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घेऊन सर्व जाती धर्माचा जिल्ह्यातून एकच उमेदवार निश्चित करा आणि त्यांना अपक्ष निवडणूक लढवायला लावा, किंवा सगळे सोयरे कायद्याला ज्या पक्षाचा उमेदवार लेखी बॉन्ड करून पाठिंबा देईल त्यांना पाठिंबा द्या, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असे 2 पर्याय देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवले आहेत। राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देत नसेल तर आरक्षण देणारे बना, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले। 30 तारखेपर्यंत कोण उमेदवार असणार हे निश्चित करा, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठा समाजाने कोणत्याही सभेला जायचं नाही, कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही, मात्र मराठा समाजानं 100% मतदान करायचं आहे। त्यामुळे तुमचा जर सर्वांचं मत असेल तर एक जिल्ह्यातून अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा। यासाठी गावाकडे जा, गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्यावी लागणार आहे। तुम्ही जो उमेदवार उभे करणार आहात तो सर्वांना मान्य आहे का, याची चर्चा करावी। ती लेखी मला पाठवा आणि आपण उमेदवारांची घोषणा करून टाकणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले। मात्र राजकारण माझा मार्ग नसून मला त्यात अडकवून ठेवू नका, असंही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।